जय हिंद मित्रांनो, मी बूस्टर उमेश पाटील तुमच्या या सेशनमध्ये स्वागत करत आहे. मित्रांनो बघा, PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर याच्यावर आपल्याला आता एक सिरीज चालू करत आहोत. ठीक आहे. आणि त्या सिरीजचा फायदा तळागाळातील विद्यार्थी म्हणजे ते पोलीस भरती करणारे असो नाही तर MPSC करणारे असो सगळ्यांना होणार आहे. कारण मी असे प्रश्न निवडणार आहे की खालून म्हणजे बेसिक पासून तर ॲडव्हान्स पर्यंत ते प्रश्नांचा आवाका असायला पाहिजे. पण नॉर्मली आजच्या स्थितीला जर पाहायला गेलं तर बरेच विद्यार्थी जे ग्रामीण भागातले आहेत, ठीक आहे, हे ग्रामीण भागातले विद्यार्थी पोलीस भरतीच्या तयारीला लगेच लागून जातात. का? पहिली गोष्ट आहे वय आणि दुसरी गोष्ट आहे त्यांचं शिक्षण. म्हणजे शिक्षण 12वी झालं की पोलीस भरतीच्या तयारीला लागून जातात किंवा 10वी पास झाले तरी पोलीस भरतीला लागून जातात. मग पुढे ग्रॅज्युएशन झाल्यावर MPSCची व्यवस्था ते करतात, तयारी करतात. आता पोलीस भरतीच्या अनुषंगाने मी काही प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आलोय जे सरळ सेवेला सुद्धा लागू होतात, पोलीस भरतीला सुद्धा लागू होतात. तर आपण 5 ते 10 प्रश्न आपण बघत जाऊ. पण त्यासाठी तुम्हाला रोज लाईव्ह येणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर आपण आता पुढील काही दिवस आपण रात्री 9 वाजता लाईव्ह घेणार आहोत. ठीक आहे. तर त्यासाठी आपण तयार आहोत. फक्त आता आजचा हा व्हिडिओ मी रेकॉर्डेड टाकत आहे. ठीक आहे. तर चला बघूया पहिला प्रश्न. हा प्रश्न आहे एक प्रकारचा सांकेतिक भाषा किंवा ॲनॉलॉजी. सांकेतिक भाषा किंवा ॲनॉलॉजी. आता बघा त्यांनी काय सांगितलंय दादा, हॉर्स म्हणजे 82,539 असा आहे. तो रोज म्हणजे काय? सहज जर आपण विचार केला, एच किती नंबरला आहे? 8 नंबरला आहे. म्हणजे ABCDच्या अनुषंगाने जर विचार आपण केला तर एच किती नंबरला आहे दादा? 8 नंबरला आहे. बरोबर आहे. पण ओ 2 नंबरला आहे ना. ऍक्च्युली जर पाहायला गेलं तर ओ 15 नंबरला आहे ABCDच्या अनुषंगाने. पण इथं असं काही दिलेलं आहे का? नाही. याचा अर्थ ABCDच्या हिशोबाने इथं कॅल्क्युलेशन नाही. मग कसं कॅल्क्युलेशन आहे? तिथल्या तिथं कॅल्क्युलेशन आहे. बघा सिंपल आहे. हॉर्स आहे हॉर्स. आता यामध्ये विचारलेले रोजचा अर्थ काय आहे? बरोबर आहे. मग या हॉर्स मध्ये रोज पण आहे ना. बघा R O S आणि E. बरोबर आहे. आता हा H आणि 8 कॅन्सल करून टाकू. R म्हणजे 5 आहे, 5 लिहून टाका. O म्हणजे 2 आहे, 2 लिहून टाका. S म्हणजे 3 आहे, 3 लिहून टाका. E म्हणजे 9 आहे, 9 लिहून टाका. म्हणजे 5239 हा तुमचा प्रश्नाचा पर्यायाचा उत्तर हे लक्षात ठेवा. ठीक आहे. प्रश्नाचं उत्तर तुम्हाला बघायला भेटतंय काय? 5239. चलो आता पर्यायामध्ये आहे का 5239? हाय दादा. 5239 आहे दादूस, लक्षात घे. 5239 पर्याय क्रमांक 1. बघा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपण घेणार आहोत हे लक्षात ठेवा. वेगवेगळ्या प्रकारचे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघू आता. पुढचा प्रश्न. पण पुढच्या प्रश्नाच्या अगोदर काही मला एक तुम्हाला गोष्ट सांगायची आहे. ती म्हणजे हे महाराष्ट्रातली नामांकित संस्था रिलायबल स्पर्धा परीक्षा. आम्ही काय घेऊन आलेलो आहेत ते अनाउन्समेंट तुम्हाला करतो. पोलीस भरती निवासी बॅच, आर्मी भरती निवासी बॅच छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिशय अतिशय सुसज्ज अशा इमारतीमध्ये अतिशय लोकेशन छान असणारं, जे की विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना साजेसं असणारं लोकेशन. छत्रपती संभाजीनगर सातारा परिसर, मीनाताई ठाकरे नगर इथं आपण ते निवासी संस्था जी आहे ती चालू केलेली आहे. याच्यामध्ये पोलीस भरती निवासी बॅच आहे, आर्मी भरती निवासी बॅच आहे. सुरुवातीला आम्ही 3 महिन्याची बॅच ठेवलेली आहे. किती महिन्याची? 3 महिन्याची. ठीक आहे. आता या 3 महिन्याच्या बॅचचा जो कालावधी तुम्हाला सांगितला जाईल तो आहे सॉरी त्याचा प्रवेश प्रारंभ कधी आहे? बॅचचा प्रारंभ कधी आहे? 19 फेब्रुवारी 2026 ला आहे. आता येणाऱ्या 19 फेब्रुवारी शिवजयंतीला. लक्षात यायला लागले? मला असं वाटतंय तळागाळातील जे विद्यार्थी आहेत, जे ग्रामीण भागातले ज्यांना ग्राउंड नाहीये गावाकडे किंवा ग्राउंड आहे तर तयारी करायला कोणी व्यक्ती नाहीये, त्याचसोबत लेखी परीक्षा आहे. बरं गावाकडे राहतोय पण अभ्यास व्हायला गेलाय, मग त्यांना काय करायचंय? त्यांना निवासी बॅच जॉईन करायची. मस्तपैकी. अजून काही डिटेलिंग तुम्हाला लागणार असेल तर हा नंबर दिलेला आहे. या दोन्हीपैकी एक नंबरवर तुम्ही कॉल करू शकतात. ठीक आहे. दोन्हीपैकी एक नंबरवर. मी तर म्हणतो सर्वात पहिले तुम्ही पहा अतिशय सुसज्ज असं असं म्हणूया हॉस्टेल. म्हणजे हॉस्टेल म्हणताच येणार नाही, घरासारखंच वाटतं ते. ठीक आहे. अतिशय सुसज्ज असं हॉस्टेल. तज्ज्ञ जी मंडळी आहे ती शिकवणारी आहे तिथे.
ग्राउंड असेल नाही तर लेखी असेल. आणि आतापर्यंतचा इतिहास असा आहे की रिलायबल स्पर्धा परीक्षा ही संस्था क्वालिटीज देते. लक्षात घ्या, क्वांटिटीचा विषय नंतरच्या गोष्टी असतात, पण क्वालिटी महत्वाची असते. म्हणून असं मला वाटतं की तिथं भरतीसाठी लेखी क्लास पण आहे, मैदानी तयार पण आहे, जेवण व राहण्याची सोय सुद्धा आहे. आणि ह्या इथं या संस्थेला तुम्ही भेट द्या ना, लगेच भेट द्या, उशीर करू नका. कारण 19 फेब्रुवारी अनलिमिटेड सीट्स आहेत. का? कारण की आम्ही ही संस्था सुरुवात केली 3 महिन्याच्या अनुषंगाने केलं, तर आम्ही लिमिटेड सीट्स ठेवणार आहोत. जास्त फापट पसारा सुरुवातीला आम्ही घेणारच नाहीये, लक्षात घ्या. पटकन जे येतात याचा अर्थ ते तयारीला लागत असतात, म्हणून पटकन यायचं, पटकन पाहायचं. बॅच चालू होणार आहे 19 फेब्रुवारीला. गरज वाटली ह्या नंबरवर कॉल करा आणि लवकरात लवकर या. ठीक आहे. हा, तिथं शिकवायला मी सुद्धा असणार आहे, माझ्यासोबत अजून तज्ज्ञ मंडळी असणार आहे शिकवण्यासाठी, ते पण लक्षात ठेवा. ते म्हणजे तो पूर्ण जो भाग आहे, जो असं म्हणूया ते युनिट आहे कोणतं, पोलीस भरतीचं निवासी, मी तुमच्या सोबतच असणार आहे, हे लक्षात ठेवा. माझ्या अंडरमध्येच असणार आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायचं काम नाहीये. ठीक आहे. चला मग आता चला, समजलं हे. आता आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया. आता दुसरा प्रश्न दादूस काय आहे बघा, जर LMN म्हणजे 32, 33, 34 तर FGH म्हणजे काय? दादूस मला एक लक्षात यायला लागले, एबीसीडी तुला पाठ पाहिजे, एबीसीडी तुला पाठ पाहिजे. जसं ए 1 नंबरला आहे, झेड 26 नंबरला आहे, एल 12 नंबरला आहे, एम 13 नंबरला आहे. लक्षात यायला लागलं. एस 19 नंबरला आहे. एस 19 नंबरला कसं 19 फेब्रुवारी मी आत्ताच बोललो बरं का. एस कसं लक्षात ठेवणार, मग या प्रश्नाकडे वळू आपण. हा, शिवजयंतीला आपण बॅच चालू करतोय. काय चालू करतोय? शिवजयंतीला बॅच चालू करतोय. म्हणजे एस किती नंबरला आहे दादा? एस नंबर आहे 19. आणि लक्षात ठेवण्याची ट्रिक आहे दादूस, शिवजयंती. शिवजयंती का कधी असते दादूस? छत्रपती शिवाजी महाराज 19 फेब्रुवारी. लक्षात यायला लागले, 19 फेब्रुवारी म्हणजे एस 19 नंबरला आहे. तसंच LMN पण लक्षात ठेवण्याची ट्रिक्स आहे दादूस, लक्षात घ्या. जसं उदाहरणार्थ एल किती नंबरला आहे? 12 नंबरला आहे. एल लंच टाइम, जेवणाची जी वेळ असते एकदम अतिशय चांगली अशी वेळ 12 वाजता असते, म्हणजे लंच टाइम 12. एल 12. MN ठीक आहे, LMN दिलंय ना. MN बघा, एम 13 नंबरला, एन 14 नंबरला आहे. MN म्हणजे मेरा नाम तेरा 14. लक्षात घ्या. किंवा असं लक्षात ठेवू शकाल, मैं तेरा हिरो, एम 13 नंबरला आहे. ठीक आहे. एन 14 फेब्रुवारीला बालक दिन असतो. एबीसीडीचं कसं पाठांतर करायचंय मी तुम्हाला शिकवणार आहे ऑफलाईन, टेन्शन घ्यायचं काम नाहीये. ठीक आहे. ऑनलाईन मध्ये ज्या ज्या गोष्टी येतात त्या त्या गोष्टी मी तुम्हाला सांगत राहतो, काहीच लपून ठेवत नाही तुमच्यापासून. ठीक आहे. हातचा काहीच राखून ठेवत नाही. आता इथं दिलाय 32, इथं दिलाय 33, इथं दिलाय 34. मग काय आलं रे दादूस? 12 अधिक 20 किती झाले रे? 32. 13 अधिक 20 किती झाले रे? 33. 14 अधिक 20 किती झाले रे? 34. लक्षात यायला लागले. म्हणजे जो न काही नंबर आहे एबीसीडीच्या अनुषंगाने त्याच्यात 20 अधिक केले, 20 प्लस केले. बरं, अधिक प्लस याच्यावरून लक्षात आलं की आपण जे शिकणार आहोत ना पोलीस भरतीमध्ये, अगदी वजा वजा अधिक तिथून शिकणार आहोत. बॉडोमॉस रूल, त्यानंतर तुमच्या कसोट्या, कंचे भागू बेव म्हणजे अपूर्णांकाची बेरीज, दशांशची बेरीज, इथून गणित शिकणार आहोत. बऱ्याच जणांचा गणिताचा प्रॉब्लेम आहे, ती गॅरंटी माझी. ज्यांचं वीक असणारे गणित त्याचं पक्का करण्याची गॅरंटी माझी असणार. टेन्शन घेण्याचं काम नाहीये. ठीक आहे. तसंच FGH बघ दादूस, एफ किती नंबरला आहे? 6, G 7, H 8. आता बघा, F6 अधिक 20 करा, किती झालं रे दादोस? 20 अधिक 20 अधिक 20 अधिक, इथं झालं 26, इथं झालं 27. ठीक आहे. यस, इथं झालं 28. लक्षात आलं का? समजायला लागलं का मी काय सांगतोय? यस ऑर नो? यस ऑर नो? चला, समजतंय का? हो, समजतंय. म्हणजेच 26, 27, 28 पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. समजलं का? एकदम भन्नाट ट्रिक्स असतात आपल्याकडं. गणित असो, बुद्धिमत्ता असो, दुसरे विषय असो, पार लोळून टाकतो आपण, आहे की नाही? डाव टाकला, आखाड्यात जिंकलो आपण. ठीक आहे. चला, 4DK 4DK 15BI. आता थोडासा वेगळा प्रश्न. ठीक आहे, वेगळा प्रश्न आहे. थोडासा विचार करायचा बघा. अशा प्रश्नांमध्ये थोडंसं ऑब्झर्वेशन व्हायला पाहिजे की नेमकं काय असू शकतंय, नेमकं काय असू शकतंय. हा डी आणि के आणि बी आणि आय हो जवळ जवळ आहेत.
जवळ जवळ आहेत. डी आणि के बघा, आणि पुढं बी आणि आय. बी 2 नंबरला आहे, आय 9 नंबरला आहे, के 11 नंबरला आहे, डी 4 नंबरला आहे. म्हणून सांगितलं नंबर तुमचे पाठ पाहिजे. नंबर तुमचे पाठ पाहिजे. मग त्यांनी काय सांगितलंय, तर खालीलपैकी कोणाचा संबंध, कोणाचा विचारलाय, म्हणजे हा जो टी डब्ल्यू येणार ना तो इकडे येणार आहे, लक्षात ठेवा. इकडचा भाग विचारलेला आहे त्यांनी, इकडचा भाग विचारलेला आहे, लक्षात ठेवा. मग आता बघा, सिंपल आहे दादोस. 2 अधिक इकडे जर पाहिला, 2 अधिक 2 बरोबर 4, 9 अधिक 2 बरोबर 11, म्हणजे +2 केले. तसंच डब्ल्यू ला आणि टी ला पण तसंच करावं लागणार आहे, बरोबर आहे. बघा, टी 20 नंबरला आहे, डब्ल्यू 23 नंबरला आहे. इकडे अधिक 2 केले, समजा 20 अधिक 2 22 झाले, 23 अधिक 2 25 झाले. मग इथं व्ही यायला पाहिजे, आणि एक्स वाय झेड 24 25 26, म्हणजे इथं वाय यायला पाहिजे. व्ही वाय असणारा पर्याय कुठं दिसतोय का? व्ही वाय, वाय व्ही नाही, व्ही वाय पर्याय कुठं दिसतोय का? चला सांगा, पटपट सांगा, झटपट सांगा. यस, दिसतोय सर, पर्याय क्रमांक 2 हा त्याचं करेक्ट उत्तर आहे. पण तुम्ही म्हणणार, बुस्टर सर हे 4 आणि 15चं काय झंगाट आहे? लक्षात घ्या, 4 आणि 15चा झंगाट सांगतो. 4 आणि 15 यांचं झंगाट समजून घ्या. 4चा वर्ग वजा 1 15. तसंच आता 35 कसे येणार मग? 35, तर इथं 6 यायला पाहिजे, 6चा वर्ग वजा 1, म्हणून उत्तर 6 आलेलं आहे. इथं उत्तर 6 आलेलं आहे की नाही? एकदम डेंजर राहतं कार्यक्रम आपला, आहे ना? यस. आता पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न 2C5 3D6 याचा संबंध जसा दिलेला आहे तसाच 4D7चा खालीलपैकी कोणाशी संबंध आहे? शोधा म्हणजे सापडेल. सिंपल प्रश्न आहेत. 2C5 आता एका खाली एक लिहितो, म्हणजे थोडं सोपं जाईल समजून घ्यायला तुम्हाला. D6 अतिशय पानसट प्रश्न आहे. कसा प्रश्न आहे? अतिशय पानसट प्रश्न आहे, आपली इज्जत घालवणारा प्रश्न आहे. लक्षात घ्या, आपली इज्जत घालवणारा प्रश्न आहे. दादूस बाग 4D7 लक्षात आलं. आणि इथं मग नेमकं येणार काय, असा तो प्रश्न विचारलाय. लक्षात यायलाय का रे? अय बाबू, लक्षात येत आहे का? बघ मग काय करायचं. 2 अधिक 1 3 आले, सी नंतर डी आलाय, 5 अधिक 1 6 आलाय, बरोबर. 4 अधिक 1 5 आलेला आहे, डी नंतर ई आलेला आहे, 7 अधिक 1 8 आलेला आहे, 5E8 आहे का कुठे रे? ओ आहे सर, 5E8 हे त्याचं उत्तर आहे. सोपे प्रश्न असतात, काही अतिशय पानचट असतात, आपली इज्जत घालवणारे असतात, पण करणार काय? परीक्षेत आलेले प्रश्न मी पण काय करू शकत नाही ना, आहे की नाही? मी काय ब्रह्मदेवाचा बाप आहे का माझ्या आभाळातून प्रश्न घेऊन आलो? नाही ना दादा, हे आपल्याला परीक्षेत आलेले आहे. ठीक आहे ताई, लक्षात घे. पुढचा प्रश्न W8Z, भारी प्रश्न आहे, थोडासा कन्फ्युज करणारा प्रश्न आहे तुम्हाला. ठीक आहे, बघा, W8Z आणि दुसरं दिलंय U3 आणि किती दिलं रे दादा? बी दिलेलं आहे. यांचा संबंध शोधायचा आपल्याला, शोधता येईल, काही प्रॉब्लेम नाहीये. परंतु आपण पर्याय जर पाहिले तर हा पर्यायामध्ये कन्फ्युज होण्याचं काम नाही. हा 0 दिलेला आहे, मुद्दामून त्यांनी तसा दिलेला आहे, हा 0 दिलेला आहे. ऍक्च्युली द्यायला नाही पाहिजे होता, पण दिलाय त्यांनी 0. ठीक आहे, पण हरकत नाही. आता 0 तो 0 का 0 दिला असेल? कारण असं कन्फ्युजन होऊ नये की 0 आणि ओ सारखाच दिसतो ना, म्हणून त्यांनी 0 दिलेला आहे. ठीक आहे, चलो. मग लिहिताना आपण U0N असंच लिहिणार आणि वाचताना तसंच वाचणार आहे. ठीक आहे, बघा आता काय. आता बघा, हा 23 नंबरला आहे, W 23 नंबरला आहे, आणि U 21 नंबरला आहे, Z 26 नंबरला आहे, B 2 नंबरला आहे. बघा मग आता नेमकं काय भानगड आहे, सांगा, फटाफट सांगा, बोला. फटाफट उत्तर काढायचे आणि सांगायचे. यस हा, मी आत्ता बोलल्याप्रमाणे लक्षात ठेवा, आपली पोलीस भरतीची बॅच, ऑफलाईन बॅच, जी रेसिडेन्शियल आहे, जी निवासी आहे, त्या निवासी बॅचचं आपल्याला नियोजन केलेलं आहे 19 फेब्रुवारीला.
नक्कीच तुम्ही पटपट पटपट जॉईन व्हायचं. कारण खरंच सांगतोय मी, आमच्याकडे आहे ना, आम्ही जे हॉस्टेल घेतलंय टॉप लेवलचं हॉस्टेल घेतलंय तिथं जागा कमी आहे. जो पहिले येईल त्याला ऍडमिशन भेटणार. ठीक आहे, चला मी थोडी हिंट देणार आहे. हा प्रश्न तुम्हाला आज हा शेवटचा प्रश्न आहे. हिंट देणार आहे, तुम्ही कमेंटमध्ये उत्तर देणार आहे. त्याचे कमेंटमध्ये उत्तर देऊन तुमचं नाव टाकायचं आहे की नाही, तुमचं नाव टाकायचं आणि मला सांगायचं सर हे उत्तर आहे. तर मी तुम्हाला हिंट देतो, इथं 23 आहे, 23 वजा 2. ठीक आहे, पण इथं 26 आहे. तुम्ही म्हणणार 26 आणि 2 आहे, मग 2चा फरक आहे ना, पुढे आहे. एक माग आहे, एक पुढे आहे. शोधा फक्त याचा काय प्रॉब्लेम आहे की नाही, शोधा म्हणजे सापडेल. मी बुस्टर उमेश पाटील तुम्हाला हे सांगत आहे की या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. कमेंट बॉक्समध्ये टाकत असताना तुम्हाला गरज पडली, एखादा प्रश्न अवघड आहे आणि तुम्हाला समजत नाहीये आणि तो प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पाहिजे युट्यूबच्या माध्यमातून, तुम्ही तुम्ही तो प्रश्न ह्या नंबरवर पाठवू शकता. 8275237849 याच्यावर पाठवू शकता तो प्रश्न. मी प्रश्न तो इथं घेणार, युट्यूबमध्ये घेणार, लाईव्ह मध्ये घेणार. आणि लक्षात ठेवा, आपण युट्यूब लाईव्ह वेळोवेळी 9 वाजता रात्री येणार आहोत. लक्षात घ्या. त्याच्यामुळे हे चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील, नोटिफिकेशन येईल. लक्षात यायला लागले, कारण मेसेज पाठवणं प्रत्येक वेळेस शक्य नाही. आणि हा मुद्दा लक्षात ठेवा दादूस, कोणता? आत्ता बोललेला. कोणता रे? कोणता? हा आत्ता बोललेला. आर्मी भरती बॅच निवासी जी आहे, पोलीस भरती बॅच निवासी जी आहे, 100% यश तुमचंच आहे. 100% यश, कारण चांगली तज्ञ मंडळी, टॉप लेवलची मंडळी महाराष्ट्रातली आपल्या सोबत आहे. लक्षात आलं? यस. तर इथं 5व्या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं. जे प्रश्न आले त्या नंबरवर पाठवायचे. मी इथं तुमची बुस्टर उमेश पाटील रचा घेत आहे. भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या लेक्चरमध्ये, पुढच्या लाईव्ह लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद.